नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हे अतिशय चविष्ट आणि चटपटीत असे कांदा पोहे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी इतके पोहे घेतलेले आहे। पोह्याला चाळणीमध्ये टाकून स्वच्छ असं मी चाळून घेतलेलं आहे। यानंतर हे कांदा पोहे अधिकच चविष्ट व्हावे याकरता या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 3 ते 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जवळपास 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे। सोबतच या ठिकाणी तडका लावण्यासाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। रंग छान यावा याकरता यामध्ये पाऊण चमचा इतकी हळद घालणार आहे। सोबतच चवीनुसार मीठ घेऊया। तर 1 चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केला आहे। पोहे अधिकच छान असे चटपटीत व्हावे याकरता 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा यामध्ये मी साखर घालत आहे। साखर या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। आणि शेवटी या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे बारीकवाली नायलॉन सेव घेतलेली आहे, जी आपण चाट वगैरे वरती टाकतो ना, अगदी त्या सेवचा या ठिकाणी वापर केला आहे। पोहे भिजवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे या ठिकाणी पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून भिजवायचे आहे। बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा आपण पोहे ताटामध्ये भिजवतो तेव्हा ते भरपूर प्रमाणामध्ये भिजले जातात आणि शिवाय परतवताना एकमेकाला चिटकतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी पोहे चाळणीवरती न भिजवता अशा प्रकारे ताटातच भिजवत आहे आणि तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच अगदी छान असे मोकळे सुटसुटीत हे पोहे या ठिकाणी तयार होतात। पोह्याला साधारणतः 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, कारण की पोह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च वगैरे असते तर ते व्यवस्थितपणे निघून जाते। पोह्याची स्टार्च चांगल्या प्रकारे निघून गेले की पोहे अगदी छान असे मोकळे सुटसुटीत होतात। पोहे धुवून झाले की याला साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पोहे छानपणे भिजले जातात आणि यातील ओलसरपणा देखील कमी होतो। जवळपास 5 ते 6 मिनिटं झाले आहेत आणि बघा अशा प्रकारे मी चमच्याच्या साहाय्याने पोह्याला अगोदर हलवून घेत आहे। आणि तुम्हाला दिसतच असेल की ताटामध्ये पोहे भिजवलेले आहेत तरी एकमेकाला चिटकलेले वगैरे अजिबात दिसणार नाही, मस्त असे भिजलेले आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। याकरता गॅसवरती मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ। अगोदर सामानासोबत मी शेंगदाणे दाखवण्याचे विसरलेले होते, तर आता आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। तर साधारणतः 2 चमचे इतके मी शेंगदाणे घेतलेले आहे। मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजले तर जवळपास 1/4 कप आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे। सर्वात अगोदर मी शेंगदाण्याला अगदी छान असं फ्राय करून घेणार आहे। बऱ्याचदा आपण पोहे बनवताना जिरे आणि मोहरी अगोदर घालतो आणि नंतर यामध्ये शेंगदाणे घालतो। जेव्हा आपण गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि शेंगदाणे तिन्ही जिन्नस एकदाच घालतो तेव्हा शेंगदाणे फ्राय होईपर्यंत जिरे आणि मोहरी जळण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे पोहे परतवताना ही महत्त्वाची स्टेप म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाण्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण या शेंगदाण्याला भाजून घेऊया आणि यानंतरच यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला हलकासा तांबूस रंग आला आहे। तर आता आपण जिरा आणि मोहरी दोन्ही एकदाच टाकून घेतलेले आहे। मध्यम आचेवरती जिरा आणि मोहरीला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा सुगंध पोह्यामध्ये अधिकच छान येईल। जिरा, मोहरी, शेंगदाणे तिन्ही जिन्नस अगदी छानपणे फ्राय झाले की आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। जवळपास 3 ते 4 हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी बारीक कापून घातलेल्या आहे। हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे आहे। नंतरच आपण यामध्ये कांदा घालायचा आहे। हे कांदा पोहे अधिकच छान असे चरचरीत आणि चटपटीत व्हावे याकरता हिरवी मिरची यामध्ये मी थोडीशी जास्त घातलेली आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। मिरची व्यवस्थितपणे फ्राय झाली की या स्टेपला आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण कांद्याला व्यवस्थितपणे। मध्यम आचेवर कांद्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत अगदी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा या ठिकाणी कांद्याला आपल्याला जास्त लालसर न करता हलकंसं कच्चेपणा दूर होईपर्यंतच फ्राय करायचं आहे। कांदा पोहे बनवत आहे त्यामुळे कांद्याची छान अशी चव यामध्ये यावी याकरता कांद्याला जास्त अजिबात परतवायची नाही। जवळपास 90% लोक पोहे बनवताना भरपूर अशा छोट्या छोट्या चुका करतात, त्यामुळेच पोहा सेंटरसारखे किंवा हॉटेलसारखे कांदा पोहे घरी बनत नाही। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये पोहे भिजवण्यापासून ते परतवण्यापर्यंत भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। या संपूर्ण टिप्स फॉलो केल्या की अगदी पोहा सेंटरसारखे किंवा हॉटेलसारखे कांदा पोहे तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता। कांदा परतवून झाला की आता या स्टेपला यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे। व्यवस्थितपणे मिक्स करून कढीपत्त्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे।
बऱ्याचदा आपण गरम तेलामध्ये कढीपत्ता टाकतो तर त्यावेळेस काय होते की कढीपत्ता हा लवकर जळण्याची शक्यता असते. शिवाय कढीपत्त्याचा रंग देखील बदलतो आणि कढीपत्ता हलकासा लालसर पडतो. तर असं होऊ नये याकरता या स्टेपला यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. यामुळे काय होते की शेवटपर्यंत याचा रंग अगदी छान पोह्यामध्ये दिसतो. घरामध्ये लहान मुलांची छोटी मोठी पार्टी वगैरे असेल किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जर तुम्ही हे पोहे बनवत असाल तर नक्कीच या पद्धतीने पोहे बनवून बघा. घरातील सर्वजण खुश होतील. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी साखर घातलेली आहे. साखरेला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या कांद्यासोबत साखर मस्त अशी मेल्ट होईल. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही शेवटी टाकली तरीही चालेल. साखर या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, परंतु बऱ्याच जणांना पोह्यामध्ये थोडीशी साखर आवडते, त्यामुळे या ठिकाणी मी साखरेचा वापर केला आहे. सोबतच अगदी चिमूटभर हिंग देखील यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तर मस्त असा तडका या ठिकाणी तयार झालेला आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. आणि यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊ. तर जवळपास अर्धा चमचा इतकी मी हळद टाकलेली होती. हळदीलाही काही सेकंदांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळदीचा कच्चेपणा देखील या ठिकाणी चालला जाईल. संपूर्ण हळद वगैरे मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये भिजलेले पोहे टाकून घेऊ. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण पोहे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे. पोहे टाकून झाले की लगेचच आपण यावरती मीठ टाकायचे आहे. मीठ टाकून झाले की हलक्या हाताने आपण पोह्यांना अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण पोह्यांना मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पोहे परतवताना अजिबात तुटणार नाही. पोहे परतवताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत अगदी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कांदा पोहे बनवताना भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. जवळपास 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सतत चालवत पोह्यांना मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान असे मऊसूत आणि मोकळे सुटसुटीत ते पोहे या ठिकाणी तयार झाले आहे. तर शेवटी आपण यावरती 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून हे पोहा सेंटरसारखे चटपटीत आणि चविष्ट असे कांदा पोहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.